नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंगच्या आपल्या दुसऱ्या सेमिस्टरच्या पहिल्या युनिटमध्ये आपण 4 P'मधील पहिला P प्रोडक्ट वस्तू याचा अभ्यास करतो आहे. वस्तूच्या संदर्भात जे काही उपघटक अभ्यासाला येत आहेत त्याचा आपण अभ्यास करतो आहे. त्याच्यापूर्वी आपण प्रस्तावना, अर्थ, व्याख्या, वर्गीकरण आपण लक्षात घेतलं. त्यानंतर प्रोडक्ट मिक्स आपण लक्षात घेतलं आणि आपण आजच्या लेक्चरमध्ये ब्रँडिंग म्हणजे चिन्हांकन किंवा बोधचिन्ह याचा अभ्यास आपण करतो आहे. आता बोधचिन्ह निर्माण करणं, ते सुस्थितीत ठेवणं, सुरक्षित ठेवणं आणि त्याचा प्रसार करणं हे एक आता आधुनिक विपणनकर्त्याचं एक कौशल्य किंवा क्षमताच असते. आपण लक्षात घेतो की फक्त ब्रँड, बऱ्याचशा वस्तू आपण ब्रँडने मागतो. पार्ले असेल, कोलगेट असेल, पाऊंड्स असेल, हे आपण त्या वस्तूच्या नावाने मागत नाही, त्या ब्रँडच्या नावाने मागतो. जेमिनी म्हणतो आपण, म्हणजे त्या नावाने आपण त्या वस्तू मागतो. इतक्या त्या बोधचिन्ह म्हणजे त्याचा ब्रँड. आणि अगदी मराठीमध्ये चिन्हांकन बोधचिन्ह नाही, इंग्रजी ब्रँड हा शब्द आपल्याकडं खूप प्रसिद्ध झालेला आहे. तर हे ब्रँड किंवा चिन्हांकन म्हणजे काय असते? बोधनाम किंवा बोधचिन्ह निर्माण करणे, त्या वस्तूला नाव ठेवणे. थोडक्यात जसं 12व्या दिवशी त्या बाळाचं नाव ठेवलं जातं आणि त्या नावाने त्याला आयुष्यभर ओळखलं जातं, तसं वस्तू तयार झाल्यानंतर विशिष्ट लॉटच्या नवीन की त्याला एकदा नाव ठेवल्यानंतर ते पुढं त्या नावाच्या आधारे म्हणजे त्याला ब्रँड म्हटलेलं आहे, कारण त्याची नोंदणी करून घ्यावी लागते. व्यापार चिन्हाचा कायदा आहे, त्यानुसार आपल्याला त्याची नोंदणी करून घ्यावी लागते. मग त्या आयुष्यभर त्या वस्तूला त्या नावाने ओळखलं जातं. चिन्हांकनाचा अभ्यास हा इसवी सन पूर्व 2600 वर्षापूर्वी, इसवी सन पूर्व 2700 म्हणजे आत्तापासून जवळजवळ 4700 वर्षापूर्वी त्याचा अभ्यास झाला. प्राचीन इजिप्शियन लोकांनी सुरू केल्याचा. आता हा मागच्या वर्षी चिन्हांकनाचा अभ्यास अभ्यासाची कोणी सुरुवात केली असं मी प्रश्न डॅश डॅश यांनी सुरू केली असं मी एक MCQ टाकलं होतं आणि तिथं चीन, भारत, जपान, इजिप्शियन असं म्हटलं होतं. आता त्याने काय केलं तर इजिप्त लोकांनी, तर त्यांच्याकडे जे पशुधन असायचं त्यांचं चिन्हांकन केल्याचं आढळायचं. म्हणजे त्याला ब्रँड चिन्ह असं नव्हतं, पण ते काय करायचे, एखाद्या व्यक्तीचा गुरांना, जनावरं जी असायची, गाई, म्हैसी वगैरे, एखाद्या विशिष्ट प्रतीकानं त्याच्या त्वचेवर लोखंडी सळीनं जाळलं जायचं, म्हणजे तो मार्क चिन्ह तिथं राहायचं आणि त्याद्वारे मग त्या संबंधित व्यक्तीच्या पशुधनाची ओळख व्हायची. म्हणजे त्यानं ते विशिष्ट आकाराचं तिथं चिन्ह त्या गाई किंवा म्हैसीला ते उमटवलेलं असायचं, त्याच्या आधारे ती म्हैस त्याची किंवा गाई त्याची ओळखायची. जर प्राण्याची चोरी झाली तर त्याची त्या चिन्हाद्वारे त्या प्राण्याची ओळख व्हायची आणि मूळ मालकाचा शोध लागायचा. 2600 वर्षापूर्वी अशा पद्धतीने म्हणजे तिथून चिन्हांकनाला सुरुवात झाली, थोडक्यात आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये त्याचा विपणनामध्ये पण वापर व्हायला लागलेला आहे. वस्तूची ओळख किंवा त्याची प्रतिमा निर्मिती करायची असेल तर चिन्हांकन करण्याची प्रथा आपल्या विपणनामध्ये किंवा व्यवसायामध्ये सुरू झालेली आपल्याला दिसते. आता बोधचिन्ह किंवा चिन्हांकन ज्याला आपण म्हणतो, आता व्यापार चिन्ह आणि बोधचिन्हामध्ये फरक आहे. बोधचिन्ह म्हणजे नाव, संज्ञा, डिझाईन, प्रतीक, वैशिष्ट्य किंवा या सर्वांचं एकत्रीकरण. एक चित्र आहे, त्या नाव पण त्या चित्रामध्येच आहे, असं कॉम्बिनेशन केलं. पण हे जे काय असतं सर्व, ज्याचं एक कॉम्बिनेशन जे असतं, हे स्पर्धकापेक्षा आपली वस्तू कशी वेगळी आहे हे सिद्ध करतं. म्हणजे दुसऱ्यांच्यापेक्षा आपली वस्तू कशी वेगळी आहे ते आयडेंटिफाय व्हावी, त्याची ओळख व्हावी सहजपणे, त्यासाठी आपण बोधचिन्ह करतो.
बोधचिन्हामुळे वस्तूंची, उत्पादकांची, विपणनकर्त्यांची ओळख निर्माण होते. म्हणजे त्या ब्रँडच्या आधारेच त्या वस्तू ओळखल्या जातात. निरमा कोणाचं प्रोडक्शन आहे आपल्याला माहीत नाही. लिज्जत पापड कोणाचं प्रोडक्शन आपल्याला माहीत नाही. पण त्या नावावरती पापड हे लिज्जत नावावरती ते मोठ्या प्रमाणावरती विकलं जातं. कोलगेट पेस्ट ही कोलगेटच्या नावावरती मोठ्या प्रमाणावरती विकली जाते. बोधचिन्ह हे नाव, व्यापार चिन्ह, लोगो किंवा प्रतीक असू शकते. आता मात्र आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे की व्यापार चिन्ह कायद्यानुसार बोधचिन्ह वापरण्याचा हक्क आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागतो. तुम्ही एखादं बोधचिन्ह तयार केलं किंवा चिन्ह तयार केलं, तुमच्या वस्तूला नाव दिलं, तर ते व्यापार चिन्हाचा जो कायदा आहे त्याच्या प्रोसेसमधनं आपल्याला ते मान्य करून घ्यावं लागतं. ते अगोदर कोणीतरी वापरलेलं नसावं, कुणाचं ते नसावं आणि पुन्हा कोणी वापरू नये, तुम्हालाच त्याचा हक्क प्राप्त व्हावा यासाठी ते व्यापार चिन्ह कायद्यानुसार त्याची नोंदणी करणं हे आवश्यक असतं. त्यामुळे इतर कोणीही त्याचा वापर किंवा नक्कल करू शकत नाही. बोधचिन्ह वस्तूमधील विशेष वैशिष्ट्ये, लाभ, सेवा सातत्यानं पुरवठा करायचं विक्रेत्याचं एक वचन असतं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता हे काही कसं असते, ते ब्रँड म्हणजे त्यांची ती प्रतिमा असते, त्यांची इमेज असते, त्यांचं गुडविल असतं, नावलौकिक असतो आणि तो टिकवायचा असतो. त्यामुळे त्यांना त्या गुडविलच्या, त्या स्टेटसच्या, त्या क्वालिटीच्या वस्तू त्यांना सातत्यानं पुरवण्याचं अभिवचन द्यावं लागतं. हे याच्यामधलं खूप महत्त्वाचं आहे. आता उत्कृष्ट चिन्हांकन म्हणजे काय, तर वस्तूच्या गुणवत्तेची खात्री असते. आता त्याचा संबंध गुणवत्तेशी लावलेला आहे. म्हणजे टाटा म्हटल्यानंतर टाटांची एक क्वालिटी असते, त्या क्वालिटी, मग ते मीठ असेल, आता मिठापासून पोलादापर्यंत असंख्य वस्तू ते तयार करतात. पण टाटा म्हटलं की एक आपल्या पुढे त्याची इमेज तयार होते आणि मग त्या इमेजला शोभेल अशी, सुसंगत अशी क्वालिटी प्रोडक्ट त्यांना द्यावं लागतं. चिन्हांकन हा विपणन व संदेशवहन पद्धतीचा असा एक आता संदेशवहन इथं का आलं, तर ते नाव घेतलं की त्याच्यातनं काहीतरी अर्थबोध होतो, माहिती होते, त्यामुळे त्याला संदेशवहन पद्धती असं म्हटलंय. असा संच आहे की जो ग्राहकांच्या मनातील एक कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्याच्या उद्देशानं, म्हणजे तो ब्रँड ग्राहकांच्या डोक्यामध्ये, मनामध्ये इतका भिनला जातो आणि तो त्याच्यामध्ये कायमस्वरूपी घर करून बसतो. आता हाच उद्देश चिन्हांकनाचा आहे. आणि दुसरं म्हणजे म्हणजे तुमचा जो स्पर्धक आहे, प्रतिस्पर्धी आहे, त्याच्यापेक्षा तुमची वस्तू कशी वेगळी आहे हे दाखवण्यासाठी मदत करतं. चिन्हांकन कशासाठी, त्याचा उद्देश काय, ते या स्टेटमेंटमधून आपल्याला लक्षात येतं. चिन्हांकनाची ओळख, प्रसार, जागरूकता, निष्ठा, विविधता, व्यवस्थापन, त्याचं धोरण इत्यादी घटकांना महत्त्व आहे. चिन्हांकनाची ओळख महत्त्वाची आहे, ते सहजपणे लक्षात आलं पाहिजे. लोकांच्या मनामध्ये अदृश्य त्याची प्रतिमा तयार झाली पाहिजे, त्याचा तुम्हाला प्रसिद्धी करता आली पाहिजे, जागरूकता निर्माण करता आली पाहिजे, त्या ब्रँडबद्दल निष्ठा निर्माण झाली पाहिजे, विविधता त्याच्यामध्ये वेगळंपण काहीतरी त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला त्याची धोरण आणि व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे. आता त्याच्या व्याख्या आहेत. चिन्हांकन म्हणजे वस्तूला विशिष्ट नाव देण्याची प्रक्रिया होय. जसं आपल्याकडे बारसं असतं ना, तसं चिन्हांकन वस्तूला ओळख निर्माण करण्याचे साधन. दोन्ही छोट्या वाक्य आहेत, साध्या वाक्य, स्पष्टपणे लक्षात येतात, सहजपणे लक्षात येतात. आता या चिन्हांकनाची आवश्यकता काय आहे ते हे 4-5 मुद्द्यामध्ये ते दिलेलं आहे. तर व्यवसायात सातत्यानं स्पर्धा वाढत आहे, त्यामुळे चिन्हांकनाद्वारे त्या स्पर्धेमध्ये तुमचा वेगळेपणा या ठिकाणी निर्माण करण्यासाठी चिन्हांकनाला महत्त्व आहे. आणि चिन्हांकन जे असतं ते संवेष्टन म्हणजे पॅकिंग, आवेष्टन, ज्यानं आपण वस्तू बांधतो त्याच्यावरती ते चिन्हांकन उमटावं लागतं. आता तो कायद्यानं कंपल्शन आहे, बंधन आहे. चिन्हांकनामुळे जाहिरात प्रसिद्धी प्रभावीपणे करणं शक्य होतं, कारण त्या ब्रँडची जाहिरात करतो आपण.
चिन्हांकनामुळे ग्राहकांच्या मनात खास वेगळी प्रतिमा निर्माण करणं सोपं जातं, कारण तो ब्रँडच त्या ग्राहकांच्या मनामध्ये बिंबवला जातो आणि त्याद्वारे ग्राहकांना आकर्षित केलं जातं. विक्री व्यवहार जलद आणि सुलभपणे करता येणं शक्य होतं. म्हणजे विक्रीचे व्यवहार सोपे होतात, कारण त्या वस्तूच्या नावाने वस्तू मागितली जात नाही, ब्रँड सांगितला जातो. मला कोलगेट द्या, मला पाऊंड्स द्या, पार्ले द्या, बिस्किट द्या म्हणत नाहीत, पार्ले द्या म्हणतात, गुड डे द्या म्हणतात वगैरे. आता चिन्हांकनाचं महत्त्व आपण काही मुद्द्यांच्या आधारे, 4-5 मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारे आपण लक्षात घेऊया. पहिला आहे वस्तुभेद. वस्तुभेद म्हणजे काय, तर तुमची वस्तू दुसऱ्यांच्यापेक्षा कशी वेगळी आहे हे उत्पादकाला आणि विपणनकर्त्याला दाखवायचं असतं. आता ग्राहक चिन्हांकनामुळे वस्तू ओळखू शकतात, त्यामुळे वस्तुभेद, तुमची वस्तू वेगळी कशी आहे, प्रतिस्पर्धेपेक्षा ती कशी वेगळी आहे हे दाखवणं सहज शक्य होतं. त्यामुळे चिन्हांकनाला महत्त्व आहे वस्तुभेद करण्यासाठी. दुसरा मुद्दा आहे तो वस्तू प्रतिमा. आता चिन्हांकनामुळे वस्तूंची विशेष वैशिष्ट्ये असतील, त्याच्यातले समाविष्ट घटक असतील, दर्जा असेल, आता याच्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिलेली असते. वस्तूची उपयोगिता त्याच्यामधून स्पष्ट केली जाते, ती ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते, ती ग्राहकाला समजली जाते. ग्राहकांच्या मनामध्ये वस्तूसंबंधी योग्य प्रतिमा निर्माण करणं हा चिन्हांकनाचा महत्त्वाचा उद्देश आहे, काम आहे. बाजारपेठ निर्मिती. बोधचिन्हाच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि प्रसार करून वस्तूला एक स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करता येते. त्या वस्तूची एक स्वतंत्र बाजारपेठ निर्माण होते. एकूण बाजारपेठेत आपल्या वस्तूचा किती हिस्सा आहे, म्हणजे 1000 वस्तू विकल्या असतील तर तुमच्या ब्रँडच्या किती विकल्या जातात, 100, तर तुमचा 10% हिस्सा झाला. 500 विकत असेल तर 50% हिस्सा झाला. हे सुद्धा याच्यातून समजू शकतं. आता ब्रँडची प्रतिमा जितकी सुधारेल तितका तुमचा बाजारपेठेतील हिस्सा 10वरून 20, 25, 30 असा वाढू शकतो. जाहिरात प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये आपण लक्षात घेतलं की चिन्हांकनाचा वापर करून आपल्याला आकर्षक पद्धतीने वस्तूची जाहिरात आणि प्रसिद्ध करणं सहज शक्य होतं आणि अशी जाहिरात मग लोकांच्या मनामध्ये त्वरित शिरकाव करते, त्याच्यावरती प्रतिबिंबित लगेच होतं आणि शेवटची मागणी निर्मिती. विशिष्ट बोधचिन्हाची सवय ग्राहकांना लागली एकदा की खरेदी करीत असताना ग्राहक अशाच बोधचिन्हाच्या वस्तूची मागणी करतात. त्यामुळं मागणी कायमस्वरूपी टिकून राहते, त्यातून इतर ग्राहकांना सुद्धा खरेदी करण्याची प्रेरणा मिळते आणि नवीन मागणीची निर्मिती होते. म्हणजे ग्राहकांच्या संख्येत वाढ करणं हे सुद्धा चिन्हांकनाच्या माध्यमातून शक्य होतं. त्यामुळं आपल्याला चिन्हांकनाला महत्त्व द्यायला पाहिजे. आता हे जे चिन्हांकन असतं, ब्रँड असतात, ह्याचे वेगवेगळे प्रकार असतात. ते आपण प्रकार थोडक्यात लक्षात घेऊया. यातला इंडिव्हिज्युअल ब्रँड म्हणजे वैयक्तिक ब्रँड जो आहे, हा ब्रँडचा सर्वसाधारण प्रकार आहे. ब्रँड ही एक मूर्त आणि वैयक्तिक वस्तू आहे, उदाहरणार्थ कार, पेय. आता ह्या अत्यंत विशिष्ट स्वरूपाचे असते आणि यामध्ये मग अनेक प्रकारच्या वस्तू समाविष्ट असतात. हा ब्रँड जो आहे ना, विविध प्रकारच्या ऑफरशी सुद्धा जोडला जाऊ शकतो, जसे की मर्चेंडिस, एक क्लास कार किंवा कोलगेट टूथपेस्ट, सर्व व्हरायटीज इत्यादी. आता दुसरा ब्रँड आहे तो सेवा ब्रँड. मग उत्पादक ज्यावेळेला कंपनी असते, संपूर्ण उत्पादनापासून ते संपूर्ण ग्राहकांना समाधान मिळेपर्यंत अमूर्त सेवा वितरित करण्यापर्यंत सेवा ब्रँड विकसित करते. आता सेवा ब्रँड हा सातत्यानं हाय लेवलला म्हणजे उच्च पातळीवरती सेवा पुरवण्यासाठी कार्यरत ठेवला जातो. यामध्ये काही घटकांचा समावेश होतो. ते घटक कोणते, तर क्लासिक सेवा ब्रँड, एअरलाइन्स असेल, हॉटेल असेल, कार भाड्यानं असेल, इथं क्लासिक सेवा ब्रँड असतो. शुद्ध सेवा पुरवणारे, मग सभासद संघटना असतील, फक्त सेवा. व्यावसायिक सेवा ब्रँड असेल, सल्ला, व्यवस्थापन, वित्तीय सल्ला याबद्दल. अभिकर्ते असतील, ट्रॅव्हल एजंट असतील, इस्टेट एजंट असतील, एजंट जे असतात ते तुम्हाला सेवा देतात.
रिटेल ब्रँड असेल, सुपर मार्केट असतील, मॅकडॉनल्डसारखं रेस्टॉरंट असेल, फॅशन स्टोअर्स असतील वगैरे. तिसरा प्रकार याच्यातो संस्था ब्रँड, ऑर्गनायझेशन ब्रँड. आता संस्था ब्रँड कंपन्या आपली उत्पादन किंवा सेवा ग्राहकांना वितरित करण्याच्या दृष्टिकोनातून तयार करत असतात. मर्सिडीज असेल किंवा अमेरिकेच्या सिनेटमध्ये मजबूत संस्था ब्रँड आहे. सिनेटमध्ये त्याच्या प्रत्येकामध्ये ब्रँड तयार करणारे गुण असतात. संघटना ही वैयक्तिक ब्रँडशी अत्यंत जवळीकतेने जोडलेली असते. म्हणजे बिल आणि हिलरी क्लिंटन आणि बराक ओबामा हे US डेमोक्रॅटिक पक्षाशी अत्यंत जवळीकतेने जोडलेले आहेत. हा संस्था ब्रँड झाला. वैयक्तिक ब्रँड, पर्सनल ब्रँड. वैयक्तिक वेगळा होता, व्यक्तिगत वेगळा आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ब्रँड म्हणून समजलं जातं, ब्रँड ॲम्बेसिडर नमले जातात पहा. असे ब्रँड व्यक्तिमत्वाशी संलग्नित असतात. इंटरनेट, सोशल मीडिया यामुळं आता ह्या वैयक्तिक ब्रँडना सुद्धा महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. ते प्रसिद्ध झालेत. आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जी साधनं आहेत त्याद्वारे कोणीही व्यक्ती ब्रँड बनू शकते. आता ग्रुप ब्रँड आहे. याच्यामध्ये ब्रँडेड घटकांचा एक छोटा समूह असतो. त्यामध्ये त्यांचे इंटर रिलेशन्स म्हणजे आंतरसंबंध जोडलेले असतात. ओपाईन ग्रुप आहे किंवा ओपेरा विनफ्रे नेटवर्क आहे. आणि त्याचे म्हणजे हे जे ह्यांचे जे सभासद असतात ना ते एकमेकांशी जोडलेले असतात. इव्हेंट ब्रँड. आता ग्राहकांची निष्ठा संपादन करायची असेल, सुसंगत अनुभव वितरित करायचा असेल तर आता आजकाल इव्हेंट ब्रँडसुद्धा निर्माण झालेले आहेत. म्हणजे वामन हरिप्रेटे प्रस्तुत कार्यक्रमांचं नियोजन असतं. जी गौरव इत्यादी ब्रँड किंवा आता पुन्हा गांडगेळचा आता अलीकडचं मोठ्या प्रमाणावरती चाललेलं आहे. म्हणजे हे मग त्या ब्रँड कसं असतं त्या कार्यक्रमांना ते उपस्थिती लावतात आणि मग त्यांचा अनुभव लोकांना सांगतात. वस्तू असेल, सेवा असेल, इतर घटकांच्या आधारे ह्या ब्रँडची जी ताकद असते ती ओळखली जाते. कार्यक्रमाचे पुरस्कर्ते होणे ही आधुनिक काळातील सगळ्यात मोठी म्हणजे प्रतिष्ठा समजली जाते. कारण पूर्वी कधी गाडगीळ असं करत नव्हते, पण आता अनेक सिरियलचे ते पुरस्कर्ते आहेत. भौगोलिक स्थान ब्रँड. आता अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणामुळे ती जागा ब्रँड म्हणून ओळखली जाते. काही ठिकाणं असतात, काही वस्तूसाठी, घटकासाठी, कार्यासाठी प्रसिद्ध असतात. आता गोवा म्हटलं की पर्यटन येतं, तासगाव म्हटली की द्राक्षे येतात, नागपूर म्हटली की संत्री येतं, सांगली म्हटली की हळद येतं, कोल्हापूर म्हटलं गूळ येतं, अजंठा वेरूळ लेणी आहेत, अष्टविनायक लक्षात येतं. म्हणजे देश, राज्य, शहर, रस्ते, इमारती ब्रँडेड ठिकाणं असू शकतात. सिमला, महादार रोड, प्रेस्टिज बिल्डिंग. भौगोलिक संस्था ब्रँड. आता खाजगी लेबल ब्रँड जो आहे त्याच्यामध्ये स्वतःचा किंवा स्टोअर ब्रँड असेही म्हणतात. म्हणजे सिलाई वर्ल्ड बघा आहे, सर्वाना स्टोअर्स आता आपल्याला चेन्नईमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेले, रेमंड आहे. म्हणजे अशी किरकोळ विक्रेता असे ब्रँड निर्माण होऊ शकतात. असे ब्रँड खूपच प्रसिद्ध असतात. आता ही खाजगी लेबल्स त्यांची उत्कृष्ट गुणवत्ता दर्शवतात किंवा त्यांचे व्यवसायाचे एक वेगळेपण त्याच्यामध्ये दाखवतात. आणि ते हे जे असतात ना, हे खाजगी लेबल ब्रँडवर हे किमती बाबतीत मात्र अतिशय दक्ष असतात. मीडिया ब्रँड पुढचा. सध्या झी मीडिया, स्टार, CNN, लोकमत, सकाळ, पुढारी, FM ब्रँड प्रसिद्ध आहेत. 21व्या शतकामध्ये हे मीडियाचं आहे आणि मीडिया मानवी जीवनातील अविभाज्य भाग बनलेला आहे. अन्न, वस्त्र, पाना, निवारानंतर मनोरंजन आले. आणि शेवटचा ई ब्रँड. आता ई ब्रँड आभासी जगातलं अस्तित्व जे आहे हे आपण आलेलं आहे. अनेक ई ब्रँड असे अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे. हे ब्रँड आता वस्तू आणि सेवा देण्यासाठी ऑनलाईन फ्रंट एंड प्रदान करण्यावर भर देतात. ग्राहकांना अनेक फायदे देण्यासाठी माहिती आणि सेवा पुरवतात. आपल्याला माहिती आहे ई ब्रँड आभासी वातावरणात एक अमूल्य सेवा आणि अनुभव वितरित करण्यावरती लक्ष केंद्रित करतो. अमेझॉन म्हटलं की, फ्लिपकार्ट म्हटलं की आपल्याला
त्याचा अनुभव तुम्ही आत्तापर्यंत एखाद दुसरी वस्तू आणि त्याच्यापेक्षाही जास्त वस्तू मागवलेल्या असतील. आता चांगल्या चिन्हांकनाची वैशिष्ट्ये काय असतात ती थोडीशी आपण लक्षात घेऊया. आता चिन्हांकन उत्पादक आणि विपणनकर्त्याच्या नावलौकिक प्राप्त करून घेते आपण लक्षात घेतलेलं आहे. वर्षानुवर्षे बोधचिन्ह ग्राहकांच्या मनात राहतं. म्हणजे हे टाटा असतील, निरमा असेल किंवा पार्ले असेल, किती वर्षानं तुम्ही लहानपणापासून आता 18, 19, 20 वर्षाचे झाले तर तुमच्या त्या लक्षात येतं. ग्राहकाला वस्तूला नावाने ओळखण्याऐवजी बोधचिन्हाने ओळखतात, हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यामुळे चिन्हांकनामध्ये काही वैशिष्ट्ये असायला पाहिजेत. कोणती वैशिष्ट्य असायला पाहिजेत ते इथं आपण थोडंसं स्पष्टता. चिन्हांकन स्पष्ट असायला पाहिजे. चिन्हांकनाचा अर्थ म्हणजे योग्य अर्थबोध झाला पाहिजे. तो समजण्यास, उच्चारण्यास, ऐकण्यास सोपा असायला पाहिजे. सोनी, बजाज नाव किंवा प्रतीक हे योग्य मिश्रण असू शकतं, हरकत नसते त्याच्याबद्दल, काही गरज म्हणजे हे करायची काही गरज नाही. पण ते कॉम्बिनेशन सहजपणे लक्षात यायला पाहिजे. अति इथं संदिग्ध, कॉम्प्लिकेटेड, अस्पष्ट असं काहीतरी केलं तर त्याला काय अर्थ नाही. म्हणजे ग्राहकांना सुद्धा ते किंवा सामान्यातल्या सामान्य माणसाला ते सुद्धा सहजपणे लक्षात यावं असं स्पष्ट असायला पाहिजे. आकर्षक चिन्हांकन आकर्षक असायला पाहिजे. ग्राहकांच्या मनामध्ये ते पटकन उतरायला पाहिजे. ते दिसण्यास, आकारानं सुद्धा आकर्षक असायला पाहिजे. विविध आकार, त्याची रचना असेल, रंग असेल, याचा आधार तुम्ही घेऊ शकताय. भाषा कोणती असो, दुरीपर्यंत ती आकर्षक असायला पाहिजे. संक्षिप्त म्हणजे थोडक्यात लहान आकाराचा असायला पाहिजे. म्हणजे ग्राहकांना जेणेकरून ते सहजपणे लक्षात येतं. बोधचिन्हामध्ये कमीत कमी शब्द, कमीत कमी आकार असला तर ते फार गुंतागुंतीचं होत नाही, संदिग्ध होत नाही, स्पष्ट राहतं. एकाच भाषेचा वापर करा, 2 भाषेचं मिश्रण करू नका. हे काही दक्षता घेतल्या तर सुद्धा चिन्हांकन फार चांगलं होतं. स्मरणीय म्हणजे ग्राहक असतील, कामगार असतील, समाज असेल, पुरवठादार असेल, विपणनकर्ते असतील, एजंट असतील, ग्राहक असतील, सगळे त्या सगळ्यांच्या स्मरणीय म्हणजे त्यांच्या सहजपणे लक्षात राहिलं पाहिजे. टाटा, गोदरेज, होंडा कसं लक्षात येतं बा. म्हणजे बोधचिन्हाचा वापर करताना ते सहजपणे लक्षात आलं पाहिजे. अरे ते मी काल ते बघितलं होतं, आठवलं होतं, आठवणे, ह्याचा काय उपयोग नाही. दर्जेदार बोधचिन्ह दर्जेदार असायला पाहिजे. त्याची वैशिष्ट्ये, गुणवैशिष्ट्ये, दर्जा असेल, त्याचा उपयोग, समाविष्ट घटक असतील, हे म्हणजे ह्या सगळ्यांची माहिती त्यामधून झाली तर ते अधिक फायदेशीर ठरतं. विक्री करणं सोपं जातं. केसरी टूर्स, केसरी टूर्स म्हटलं की त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. कारण त्यांनी त्याला एक काय म्हणतो आपण वेटेज निर्माण करून दिलेलं आहे. त्याचं एक स्टेटस त्यांनी बनवलेला आहे. प्रतिमा निर्मिती व्यवसायाचं असेल, उत्पादकाचं असेल, विपणनकर्ते असतील, प्रत्येकाची या ब्रँडच्या माध्यमातून एक विशिष्ट प्रतिमा समाजामध्ये आणि ग्राहकामध्ये निर्माण होते. बोधचिन्ह म्हणजे एक विश्वासाचं प्रतीक असतं, हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे. व्यवसायानं प्रामाणिकपणाबद्दल दिलेलं ते एक वचन असतं. उदाहरणार्थ अमूल दूध. अमूल म्हटलं की दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, क्वालिटी लक्षात येते. आईस्क्रीम बघा, अमूलच्या आईस्क्रीमला आपण पहिल्यांदा प्रायोरिटी देतो. लोकप्रिय बोधचिन्ह हे लोकांच्या मध्ये, समाजामध्ये, व्यापारी असेल, ग्राहक असेल, विक्रेता असेल, अगदी स्पर्धक असेल, या सगळ्यांच्यामध्ये लोकप्रिय ठरलं पाहिजे. संबंधितांनी त्यांना मान्यता दिली पाहिजे, म्हणजे तरच ते लोकप्रिय ठरतं. कायदेशीर, शेवटचा मुद्दा आहे तो कायदेशीर. म्हणजे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय तर चिन्हांकन हे कायदेशीर असायला पाहिजे. बेकायदेशीर शब्द, चिन्ह, रचना याचा वापर करू नका. बेकायदेशीरपणे त्याची नक्कली करू नये. आणि शक्यतो बोधचिन्ह हे तुम्ही रजिस्टर करा, नोंदणी करा, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम्स येत नाहीत. म्हणजे कायदेशीरपणा थोडासा त्याच्यामधला लक्षात घेतला की आपल्याला पुढे प्रॉब्लेम येत नाहीत. कारण एकदा आपण ते चिन्ह डिक्लेअर केलं, थोडंसं लोकांच्या मनामध्ये आलं आणि त्यानंतर ते जर आपल्याला माघारी घ्यावं लागलं
तर आपलं प्रतिमा चांगली निर्माण होण्याच्या ऐवजी बॅड इमेज तयार होते. मग आपल्याला बॅड इमेज तयार करायची नाही तर चांगली इमेज तयार करायची आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपलं चिन्हांकन निर्माण करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता बऱ्याच वेळा काय होतं, उत्पादक जो असतो ना तो चांगले क्वालिटी प्रॉडक्ट करण्याच्या संदर्भात तज्ज्ञ असेल, तो प्रॉडक्ट क्वालिटीसुद्धा निर्माण करेल, पण त्याला चांगलं त्याचं नाव ठेवता येईल किंवा प्रतिमा किंवा त्याचं रचना असेल, प्रतिमा असेल हे निर्माण करता येईल हे आपण सांगू शकत नाही. मग यासाठी तो तज्ज्ञ व्यक्तींचं, या क्षेत्रातील जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतो, त्यांचा सल्ला घेऊ शकतो. म्हणजे आपण काय करतो, एखाद्या गोष्टीला नाव द्यायचं असेल तर आपण त्याचं कॉम्पिटिशन ठेवतो. मग मुलं असेल हे असेल ते त्या कॉम्पिटिशनमुळं त्याच्यामध्ये भाग घेतात, कारण ते एक बक्षिसाचं त्याला थोडक्यात म्हणतो की आपण प्रोत्साहन दिलेलं असतं. आमिष असं म्हणता येणार नाही, पण प्रोत्साहन असं आपण दिलं जातं आणि त्या प्रोत्साहनाच्या पोटी ते विद्यार्थी तशा पद्धतीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि चांगली वेगवेगळी नावं, आकार, रचना त्याच्यामध्ये सुचवतात. एकाच्या बुद्धीपेक्षा अनेकांच्या बुद्धीचा या ठिकाणी वापर करून घेतला, त्यांच्या बुद्धीतून ती संकल्पना आली तर ती अधिक चांगली. मग तुम्हाला तो चॉईस राहतो. एक आता आपल्याला जर करायचं आपण एकच करणार आणि तेच फायनल करणार असं नाही. अगदी उद्यासुद्धा तुम्ही तुमचं लग्न कराल आणि तुमच्या मुलाचं ज्या वेळेला किंवा मुलीचं नाव ठेवण्याचा प्रसंग येईल त्यावेळेला कशाचा तर आधार घेऊन तुम्ही नाव ठेवणार, दोघांच्या विचारांनी ठेवणार, किंवा त्याची आत्या असेल किंवा त्याची आजी असेल, मामा असेल, यांचं सगळ्यांचा सल्ला घेऊन हे करून आपण ते नाव ठेवतो. मग जसं हे बारशामध्ये असतं ना तसंच हे व्यवसायाच्या वस्तूचं बारसंच आहे हो. आणि त्या माध्यमातूनच आपण त्या चिन्हांकनाची एक म्हणजे काय म्हणतो आपण निर्मिती करतो. फक्त निर्मिती करत नाही तर त्याला भविष्यामध्ये त्याची एक प्रतिमा, त्याचं एक नावलौकिक आपण त्या ठिकाणी निर्माण करून देतो. म्हणजे आता एक आपण लक्षात घ्या, हा विषय किंवा हा चिन्हांकनाचा भाग हा केवळ तुमच्या अभ्यासाच्या किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही, तर उद्या तुम्ही ज्यावेळेला तुमचं डे टू डे लाईफचं जीवन जगणार आहात किंवा नोकरी, उद्योग, व्यवसाय, व्यापार, धंदा काहीतरी करणार आहे, पैसे मिळवण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी, चरितार्थ चालवण्यासाठी ज्यावेळेला काही करणार आहे त्यावेळेला असं कुठंतरी तुम्हाला येणार आणि तुम्ही ज्यावेळेला जर तुमच्या कल्पक बुद्धिमत्तेतून एखादी अशी आयडिया, संकल्पना, एखादं नाव, एखादी रचना, एखादं चित्र असं काही तुम्ही सुचवलं, त्याच्यामध्ये तुम्ही ते काढलं तर तुम्हाला सुद्धा एक वेगळी आपण काय म्हणतो त्याला, वेगळी तुमची प्रतिमा निर्माण होते, तुमची एक इमेज तयार होते, तुमचं एक वेगळं स्टेटस तयार होतं, तुमच्याकडे एक वेगळे कौशल्य आहे हे त्या ठिकाणी सिद्ध होतं. मग नोकरीमध्ये असेल तर सहजासहजी तुमचा कोण विरोधक असेल, कोण असेल, तुमचा नाद करत नाही. कारण अशा गोष्टीमध्ये तुम्ही तुमची कल्पकता, तुमची बुद्धिमत्ता ही तुम्ही दाखवली पाहिजे. हे प्रत्येकाला आयुष्यामध्ये हा चिन्हांकनाच्या स्वरूपामध्ये नाव ठेवण्याचा हा प्रसंग येतोच. त्यावेळेला तुम्ही तुमची कल्पकता वापरली पाहिजे आणि ती दूरदृष्टीने वापरली पाहिजे. फक्त वापरायची नाही तर ती दूरदृष्टीने वापरायची आहे. दूरदृष्टी कशासाठी, तर ते नाव ठेवलं आणि 1 वर्षामध्ये, 1 महिन्यामध्ये ते जुनं झालं, लोकांना ते मागास वाटायला लागलं. नाही, पुढच्या 10-20 वर्षेसुद्धा ते नाव हे श्रेष्ठ ठरलं पाहिजे. कारण कसं आहे चिन्हांकन किंवा नाव बदलता येत नाही असं नाही, बदलता येतं, पण पहिल्या नावाची जी प्रतिमा निर्माण झाली असते तेवढी प्रतिमा निर्माण करायला जेवढी वर्षे लागली तेवढी पुन्हा नाव बदलल्यानंतर लागतात, हे लक्षात घ्या. अहो, एकाच ठिकाणावरचं दुकान दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केलं तर 6 महिने जातात, वर्षभर जातं, एक सीझन जातो, लोकांना सांगावं लागतं की बाबा हे ते दुकान नाही, तिकडं बदललंय म्हणून. इथं तर आपल्याला संपूर्ण त्याची प्रतिमा असणारं नाव, चिन्हांकन बदलायचं आहे. त्यावेळेला हा आपला मोठा विषय या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो,
आपल्याला चिन्हांकनाचा अभ्यास आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून, आता तुमचं नाव आई-वडिलांनी ठेवलं आहे, त्याला तुम्हाला प्रसिद्ध करायचं आहे, तर तुम्हाला कठोर परिश्रम घेतले पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे वेगळी काही कौशल्य आहेत, वेगळं ज्ञान आहे, बुद्धिमत्ता आहे, क्षमता आहे, अनुभव आहे, तो पणास लावला पाहिजे. तर थोड्याच कालावधीमध्ये तुमचं नावसुद्धा, म्हणजे आज तुम्हाला तुमच्या आईवडिलाच्या नावाने ओळखतात, भविष्यात तुमच्या नावाने तुमच्या आईवडिलांना ओळखलं पाहिजे. आता नाव दोन पद्धतीनं प्रसिद्ध होऊ शकतं. एक सुप्रसिद्ध चांगलं काम करून आणि दुसरं वाईट कृत्य करून कुप्रसिद्ध. पण आपल्याला सुप्रसिद्ध व्हायचं आहे, कुप्रसिद्ध व्हायचं नाही. तर त्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल व्हावी, तुम्हाला तशी इच्छा मनात निर्माण व्हावी आणि तुम्हाला तसं करण्याचं तुमचं मन तयार व्हावं, अशी मी प्रार्थना करतो, सदिच्छा व्यक्त करतो आणि आजचं लेक्चर थांबवतो. धन्यवाद.